हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी। आज आहे 14 फेब्रुवारी 2024। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ICAIचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, रणजित कुमार अग्रवाल। हे नुकताच ICAIचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत। तर ICAIचा फुल फॉर्म होतो इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया आणि रणजित कुमार अग्रवाल यांना ICAIचे नवीन अध्यक्ष म्हणून निवडले गेलेले आहे। या अगोदरचे अध्यक्ष होते अनिकेत तलाठी, यांच्या जागेवर रणजित कुमार अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। ICAI ही भारत सरकारच्या कॉर्पोरेट बाबींच्या मंत्रालयाच्या अधीनस्थ एक लेखा संस्था आहे आणि या संस्थेच्या अध्यक्षपदी नुकताच रणजित कुमार अग्रवाल यांची निवड करण्यात आलेली आहे। तर ICAI स्थापना झालेली आहे 1 जुलै 1949। मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये आणि अध्यक्ष आता नवीन बनलेले आहेत रणजित कुमार अग्रवाल। पुढचा प्रश्न पाहूया। फायनान्शियल टाइम्स ग्लोबल MBA रँकिंग 2024मध्ये भारतातील उत्कृष्ट संस्था कोणती ठरली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, इंडियन स्कूल ऑफ बिझनेस। ही फायनान्शियल टाइम्स ग्लोबल MBA रँकिंग 2024मध्ये भारतातील सर्वात उत्कृष्ट संस्था ही ठरलेली आहे इंडियन स्कूल ऑफ बिझनेस। फायनान्शियल टाइम्स ग्लोबल MBA रँकिंग 2024 जगभरातील सुमारे 100 बिझनेस शैक्षणिक संस्थांना यामध्ये सामील केलं गेलं आहे। युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनिया व्हायटन या क्रमवारीमध्ये जगातील प्रथम क्रमांकाचे मॅनेजमेंट कॉलेज ठरलेलं आहे। इन्सिड दुसऱ्या क्रमांकावर, कोलंबिया बिझनेस स्कूल तिसऱ्या, SDA बोकोनी स्कूल ऑफ मॅनेजमेंट चौथ्या, तर IAC बिझनेस स्कूल 5व्या क्रमांकावर या रँकिंगमध्ये राहिलेले आहेत। तर भारतातील इंडियन स्कूल ऑफ बिझनेस जागतिक क्रमवारीमध्ये 31व्या क्रमांकावर आहे, तर भारतातील पहिल्या क्रमांकाचे संस्थान ठरलेले आहे। पुढचा प्रश्न पाहूया। KPP नांबियार पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, S सोमनाथ। इस्रोचे अध्यक्ष S सोमनाथ यांना KPP नांबियार पुरस्काराने नुकताच सन्मानित करण्यात आलेला आहे। तर KPP नांबियार पुरस्कार जो आहे हा केरळमधील एक पुरस्कार आहे आणि राज्यातील व्यक्तींना विशेष कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात येत असतो। भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे सध्याचे अध्यक्ष आहेत S सोमनाथ आणि यांना हा 2024चा नांबियार पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। दरवर्षी या पुरस्काराचे वितरण हे केलं जात असतं। S सोमनाथ यांना मानवतेसाठी अंतराळ क्षेत्रामधील त्यांच्या योगदानासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। गुप्तेश्वर वन कोणत्या राज्याशी संबंधित आहे, ज्याला नुकताच जैवविविधता वारसा स्थळ घोषित केलं गेलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ओडिसा। ओडिसा राज्यामधील हे वन आहे गुप्तेश्वर वन आणि या वनाला नुकताच जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। तर ओडिसामधील कोरापूट जिल्ह्यात असलेले हे गुप्तेश्वर वन याला नुकताच जैवविविधता वारसा स्थळ घोषित करण्यात आलेलं आहे। ओडिसामधील हे चौथं ठिकाण आहे की ज्याला जैवविविधता वारसा स्थळ घोषित करण्यात आलेलं आहे। गुप्तेश्वर वन हे 350 हेक्टर क्षेत्रावर पसरलेले वन असून यामध्ये 608 जीवांच्या प्रजाती राहतात, तसे 182 प्रकारच्या वृक्षांच्या प्रजाती येथे आढळतात। तर ओडिसा राज्यामधील हे वन आहे ओडिसा। राजधानी आहे भुवनेश्वर, मुख्यमंत्री आहेत नवीन पटनाईक आणि राज्यपाल आहेत रघुवर दास। पुढचा प्रश्न पाहूया। कोणत्या राज्य सरकारने राज्यामध्ये सेमीकंडक्टर नीती लागू केलेली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, उत्तर प्रदेश। उत्तर प्रदेश राज्य सरकारने नुकताच राज्यामध्ये सेमीकंडक्टर संबंधित नीती लागू केलेली आहे। तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेमध्ये उत्तर प्रदेश राज्यामध्ये सेमीकंडक्टर नीती लागू करण्याबाबत घोषणा केलेली आहे। या अनुषंगाने कानपूर आणि झांसी या ठिकाणादरम्यान बुंदेलखंड औद्योगिक विकास प्राधिकरणाची स्थापना ही केली गेली आहे। सेमीकंडक्टर म्हणजे ज्या पदार्थाची विद्युत चालकता ही विद्युत चालकांपेक्षा कमी आणि विद्युत अचालकांपेक्षा जास्त असते। इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये सेमीकंडक्टरचा वापर हा मोठ्या प्रमाणावर केला जातो। सिलिकॉन, जर्मेनियम, कॅडमियम, सल्फाईड ही काही सेमीकंडक्टरची उदाहरणे आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। पेटीएम ई-कॉमर्सचे नाव बदलण्यात आले आहे, नवीन नाव काय असणार आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, पे प्लॅटफॉर्म असं नाव ठेवण्यात आलेलं आहे। पेटीएम ई-कॉमर्सचे नाव नुकताच बदललेलं आहे आणि या प्लॅटफॉर्मचं नाव आता पे प्लॅटफॉर्म असं ठेवण्यात आलेलं आहे। तर पेटीएम ई-कॉमर्सचे नाव बदलून आता नव्या स्वरूपामध्ये पे प्लॅटफॉर्मच्या स्वरूपात रिब्रँड केलं गेलं आहे। पेटीएम ई-कॉमर्सने बिटसिला या कंपनीचे अधिग्रहण केलेलं आहे। पेटीएम ई-कॉमर्समध्ये सर्वात मोठा भागधारक एलिव्हेशन कॅपिटल ही कंपनी आहे। पुढचा प्रश्न पाहूया। भारताचे पहिले CDH जनरल बिपिन रावत यांच्या प्रतिमेचे अनावरण कोठे करण्यात आले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, डेहराडून। उत्तराखंडमधील डेहराडून या ठिकाणी भारताचे पहिले CDH चीफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्या प्रतिमेचं अनावरण हे करण्यात आलेलं आहे।
तर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते भारताचे पहिले CDS जनरल बिपिन रावत यांच्या प्रतिमेचे अनावरण उत्तराखंडमधील डेहराडून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। डेहराडूनमधील ट्रोन्स ब्रिजच्या शाळेच्या परिसरामध्ये या प्रतिमेचे अनावरण करण्यात आलेलं आहे। 2021 तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ एका हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये बिपिन रावत यांचा मृत्यू झाला होता। चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद जे आहे भारतीय सशस्त्र बळाचे प्रमुख तसेच भारतीय सशस्त्र बळाच्या चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे स्थायी अध्यक्ष असतात। सध्या भारताचे CDS जनरल आहेत अनिल चौहान। पुढचा प्रश्न पाहूया। 9वा गव्हर्नमेंट टेक पुरस्कार कोणत्या देशाला प्रदान करण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक A भारत। आपला देश भारताला 9वा गव्हर्नमेंट टेक पुरस्कार हा नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे। भारताला जागतिक सरकार संमेलन 2024मध्ये AI संचालित सरकारी सेवांमध्ये उत्कृष्ट प्रयत्नांसाठी हा 9वा गव्हर्नमेंट टेक पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। हा वार्षिक पुरस्कार असून संयुक्त अरब अमिरातच्या सरकारकडून हा पुरस्कार देण्यात येत असतो। दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद अल मक्तूम यांच्याद्वारे या पुरस्काराचे वितरण हे करण्यात आलेलं आहे। पुढचा प्रश्न पाहूया। नुकताच जागतिक रेडिओ दिवस केव्हा साजरा केला गेला? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक B 13 फेब्रुवारी। 13 फेब्रुवारी हा दिवस जगभरामध्ये दरवर्षी जागतिक रेडिओ दिवस म्हणून साजरा केला जात असतो। यावर्षी नुकताच हा दिवस साजरा करण्यात आलेला आहे आणि हे यावर्षीचं या दिवसाचे 13वे संस्करण होते। रेडिओचे महत्त्व आणि त्याबद्दल जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने दरवर्षी 13 फेब्रुवारी हा दिवस जागतिक रेडिओ दिवस म्हणून साजरा केला जातो। 1895मध्ये पहिले रेडिओ प्रसारण गुग्लिल्मो मार्कोनी यांच्याकडून करण्यात आलं होतं। सन 2011मध्ये युनेस्कोच्या सदस्य देशांनी 13 फेब्रुवारी हा दिवस जागतिक रेडिओ दिवस म्हणून घोषित केला होता। या वर्षीच्या जागतिक रेडिओ दिवसाची थीम आहे रेडिओ, सूचना देणारी, मनोरंजन करणारी आणि शिक्षित करणारी एक पिढी। पुढचा प्रश्न पाहूया। पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत किती वीज मोफत प्रदान केली जाणार आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक D 300 युनिट। या योजनेच्या माध्यमातून 300 युनिटपर्यंत वीज ही मोफत दिली जाणार आहे। पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना यासाठी सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका नवीन योजनेची घोषणा केलेली आहे। सरकार मोफत वीज देणार असून यासाठी पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून 1 करोड घरांना प्रति महिना 300 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाणार आहे। या योजनेसाठी सुमारे 75,000 करोड रुपयांपेक्षा अधिकची गुंतवणूक ही केली जाणार आहे। या योजनेसंबंधित अजून एक योजना पंतप्रधान सूर्योदय योजना देखील सुरू करण्यात आलेली आहे आणि योजनेच्या माध्यमातून 1 करोड घरांवर सोलर पॅनल बसवले जाणार आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। कोणत्या राज्याच्या विधानसभेमध्ये सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादन संशोधन विधेयक 2024 पारित करण्यात आलेलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक B तेलंगणा। तेलंगणा या राज्यामध्ये नुकताच विधानसभेमध्ये सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादन संशोधन विधेयक 2024 पारित करण्यात आलेलं आहे। तर तेलंगणा विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादनावर प्रतिबंध घालणारे संशोधन विधेयक 2024 पारित करण्यात आलेलं आहे। तेलंगणामध्ये आता राज्यात सर्व हुक्का पार्लर देखील बंदी घातली जाणार आहे। तेलंगणा विधानसभेचे संसदीय कार्यमंत्री आहेत श्रीधर बाबू यांनी हे विधेयक मांडलेलं आहे। या विधेयकानुसार आता तेलंगणामध्ये सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरात, विक्री आणि उत्पादनासाठी बंदी ही कायम ठेवली आहे। तर तेलंगणा राज्याची स्थापना झालेली आहे 2 जून 2014। राजधानी आहे हैदराबाद। मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी आणि राज्यपाल आहेत तमिलसाई सौंदरराजन। पुढचा प्रश्न पाहूया। नुकताच दत्ताजीराव गायकवाड यांचं निधन झालं आहे, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक C क्रिकेटर। ते क्रिकेटर होते दत्ताजीराव गायकवाड आणि यांचं नुकताच निधन झालेलं आहे। तर दत्ताजीराव गायकवाड वयाच्या 95व्या वर्षी यांचं निधन झालेलं आहे। ते माजी कसोटी क्रिकेटपटू होते, सर्वाधिक वयोवृद्ध भारतीय क्रिकेटपटू देखील होते। भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद देखील त्यांनी भूषवलेलं होतं आणि भारतासाठी त्यांनी 11 कसोटी सामने खेळलेले होते। 1952 ते 1961 या कालावधीदरम्यान त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व हे केलं होतं आणि आता यांचं नुकताच वयाच्या 95व्या वर्षी निधन हे झालेलं आहे दत्ताजीराव गायकवाड यांचं। तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स। सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।